यावेळी मात्र लाफ्टर शॉट क्षेत्ररक्षक राम यावेळी चेंडूवर घेतोय, परंतु तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न इथे केले गेले आणि दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण इथे करण्यात आली. 2 धावांचे योगदान इथे मिळालं. 2 धावा संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते 5 धावफलकावर. 3 षटकांचा सामना 18 चेंडूचा येथे सामना तुम्हाला पाहायला मिळेल. निनाद 4 चेंडूमध्ये 4 धावांचे योगदान दिले. स्वप्नील एका चेंडूमध्ये एका धावीचं योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा खेळण्याची तयार आहे पुढच्या चेंडूसाठी. इथे मात्र यॉर्करमध्ये चेंडू होता, स्वतः मकरंद चेंडूवर जातोय, चेंडू आपल्या फॉलोथ्रूमध्ये पकडतोय आणि तोपर्यंत मात्र एक धाव रोखू शकला नाही. एक धावीचं योगदान इथे मिळालं. षटक क्रमांक पहिलं चांगलं षटक मकरंदचं समाप्त झालंय, ज्याने फक्त 6 धावा खर्च केल्या. धावफलकात धावा आली 6. चांगलं षटक मकरंदचं. 3 षटकांचा सामना आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि त्यानंतर नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. 6 धावा धावफलकावर. मकरंदने चांगले षटक फेकले आणि बहुधा पुढचं षटक घेऊन गोलंदाज. राम गोलंदाज आहे. 6 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. इथे पुन्हा एकदा निनाद आहे. 5 चेंडूमध्ये 5 धावांचे त्यांनी योगदान दिले. पहिला चेंडू या षटकातला चांगला चेंडू नाही आहे. स्वैरचा इशारा इथे पंचांचा. 1 धावीचं योगदान इथे मिळेल. 1 धावेने धावफलकात वाढ होईल. 7 धावा धावफलकावर. निनाद 5 धावसंख्येवर खेळतोय. तर नाव शकला डावकर पुन्हा स्वप्नील म्हात्रे एका धावेने खेळतोय. पुढचा चेंडू अपरकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. अशा प्रकारचे फटके जेव्हा पाहायला मिळतात तेव्हा आपल्याला भारतीय संघाचे वीरेंद्र सेहवाग यांची आठवण होते. अपरकटच्या माध्यमातून त्याने खूपशा धावा स्वतःला आणि भारतीय संघाला मिळवून दिल्या. इथे मात्र 2 धावा सहजगत्या मिळाल्या. 2 धावा मिळतात त्या निनादला. 6 व्यक्ती धावसंख्येवर एकूण धावफलक धाव येतात 8. यावी डावखुरा फंडाचा आहे स्वप्नील म्हात्रे. डावखुरे फंडाचे आक्रमक असं म्हणलं जातं. आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला. यावी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला. स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. 1 धावीचं योगदान इथे मिळालं. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे यशस्वी देखील ठरला. मी मगाशी म्हणालो होतो की क्रिकेटमध्ये धावा चोराव्या लागतात. कारण जसं आपण पाहतात की क्रिकेटमध्ये एक धावेला महत्त्व आहे, राजकारणामध्ये एक मताला महत्त्व आहे आणि MBBSची परीक्षा CET परीक्षाची येते नीटची जी परीक्षा असते तिला देखील एक गुण महत्त्वाचा असतो. MBBSची जागा मग BA MS BHMS मध्येच आपण सरकतो. हे खरं तर एक गुण एक धाव याचं महत्त्व नेहमी पाहायला मिळतं. आणि क्रिकेट असा खेळ आहे की सरड्याप्रमाणे रंग बदलतो. झाडावरचा सरडा जसं रंग बदलतो तसं क्रिकेट देखील रंग बदलतो असं पाहायला मिळतं. 2 धावांचं योगदान इथे मिळालं ते स्वप्नील म्हात्रेला. यावेळी चेंडूचा पाठलाग केला होता. बॅट चेंडूचा संपर्क इथे पाहायला नाही मिळालं. गोलंदाज राम आपल्या बॉलिंग मार्गावर पुन्हा एकदा येतोय. धावफलकात धावा येतात 10. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र आहे शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूवर येतोय. तोपर्यंत मात्र एकच धाव इथे मिळेल. धावफलकात पुन्हा एकदा 1ने वाढ होईल. 1 धावीचे योगदान 11 धावा धावफलकावर. 1 धाव मिळाली ती यावी स्वप्नील म्हात्रेला. 4 या धावसंख्येवर खेळतोय आणि आता सामना करेल निनाद. 6 धावांचं त्यांनी योगदान इथे दिलंय. वारंवार क्षेत्रक्षमध्ये बदल करावा लागतो कारण डावकर फलंदाज आणि उजव्या हाताचे फलंदाज या ठिकाणी मैदानात आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजे स्पिन मास्टर्स या संघाला यावी निश्चितच कसरत करावी लागते. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळूया. चांगली खेळपट्टी आणि त्याचबरोबर एक चांगलं मैदान ज्याला गोल मैदान असं म्हणलं जातं. चारी बाजूला सीमारेषा
बाउंड्रीज आपण तुम्हाला पाहायला मिळतात, हे योगदान आहे. आणि अशा प्रकारची मैदानं मुंबईमध्ये आपल्याला फार कमी पाहायला मिळतात, कारण मुंबईमध्ये सोन्यापेक्षा जास्त भावाने जमिनी विकल्या जातात, प्लॉट विकले जातात. आज कोकणाची देखील तीच परिस्थिती आपण पाहायला मिळतं. मैदानाकडे वळूया. यावी ऑन साईडला मस्त फटका खेळलाय. चेंडू जाईल तो डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि येतो एक सुंदर फटका. अतिशय चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते वरती 10 धावसंख्येवर. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. पंचांकडे दाद मागितली, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज या ठिकाणी बाद. आणि 15 धावा 7.5च्या गतीने धावसंख्या दाखल इथे आले. गोलंदाजी परिवर्तन होते. नवीन गोलंदाज प्रसाद यावेळी सज्ज होते. अंतिम षटक आहे, डू ऑर डाय अशी परिस्थिती असते या षटकामध्ये. पुणेरी भाषेत चेंडूला हाणा मारा ठोका काही करा, षटका चौकार मारा असे पुणेरी समालोचक नेहमी म्हणतात. तर इथे आपण पाहणार आहोत की शेवटच्या षटकामध्ये काय परिस्थिती असेल, कशा प्रकारची योगदान इथे देईल. डावकर फंडात समोर आहे स्वप्नील म्हात्रे. 4 चेंडूमध्ये 4 धावांचं त्यांनी योगदान इथे दिलंय. क्षेत्रामध्ये थोडासा बदल करण्यात आलाय. शॉर्ट मिड विकेट इथे तैनात केलं गेले. इथे आपण पाहतात मिड विकेट डीप मिड विकेट क्षेत्राशी आणलं गेलंय. वाडिश लॉंग ऑन तैनात केलं गेलंय. दरम्यान पहिला चेंडू प्रसादचा, यावेळी माझा मोठा फटका आणि स्क्वेअर लेग मध्ये येतोय. इथे मस्त फटका, अर्थात स्वप्नील म्हात्रेच्या बॅटमधून 4 धावा. Hey, 9. All right, let me see everybody's hands up in the air and clap. 21 धावा दाखल आल्यात. हा एक सुंदर फटका तुम्हाला स्वप्नील म्हात्रेच्या बॅट मधून 5 चेंडूमध्ये 10 धावांचं त्यांनी आतापर्यंत योगदान दिलंय. आणि 21 हा आकडा म्हणला तर शुभांक असं म्हणतात. 21 दुर्वांच्या जोड्या, 21 मोदक आपण श्री गणपती बाप्पाला संकटशीला अर्पण करतो. आणि उद्या देखील अर्थात चांगला दिवस म्हणजे गुढीपाडवा. दरम्यान यावी त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक आहे. इथे सुंदर झेल या ठिकाणी मैदान जो परतेल तो स्वप्नील म्हात्रे.
2 गडी बाद. पुढचा चेंडू एकनाथ हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे पुणे एकदा झेलाचं रूपांतर या ठिकाणी आपण पाहायला मिळालं. अर्थातच तोपर्यंत सहजगत्या 2 धावा इथे दाभोलकर नोंदवले गेल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळतं. ते जीवदान देखील मिळालं राहुलला. एका बाजूला प्रसाद खेळतोय 0 धावसंख्येवर. 2 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान राहुलला मिळतंय. 2 बाद 25. शेवटचे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. दरम्यान यावी ऑनसाईडला खेळायचं होतं. बॅट चेंडूचा संपर्क नाही. चेंडू आपण पाहतात इथे खेळपट्टीवर पाहायला मिळाला. यशस्वी येतोय चेंडूवर आणि तोपर्यंत 1 धाव आणखी दाभोलकरावर. 26 शेवटचे षटक. गोलंदाज एकनाथ 11 नंबरचं टी शर्ट परिधान केलंय. एकाकडे प्रसाद 18 नंबरचं टी शर्ट परिधान केलंय. राहुलने 19 नंबरचं क्रमांकाचं टी शर्ट परिधान केलंय. 2 बाद 26 धावा दाभोलकरावर. पंचाच्या डावीकडून एकनाथ. पुढचा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र निश्चित 2 क्षेत्ररक्षकांचं क्षेत्ररक्षण भेदलंय. चेंडू गेला वाडी श्रीलंका क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक चेंडू येतात तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा इथे आपण पाहायला मिळाल्या. आणि अशा प्रकारे याचं पहिलं बायस की स्पिन मास्टर्स याचं उत्तर आपल्याला काही क्षणात मिळेल. येस डीजे धन्यवाद. बॉल ब्रेकर संघाचे संघनायक चला नाणेफेसाठी यायचं आहे. पहिली उपांत्य फेरी बॉल ब्रेकर संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. दोन्ही संघामध्ये ही लढत असेल. 3 षटकांचा सामना असेल. 3 ओव्हरचा सामना असेल. पहिली उपांत्य फेरीची लढत असेल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. तर 4 षटकांचा सामना असेल. ट्रॉफी हंटर्स आणि बॉल ब्रेकर्स या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. नाणेफेक संपन्न होते आणि नाणेफेक चला दोन्ही संघ नाही. ट्रॉफी हंटर्स आणि बॉल ब्रेकर्स या 2 संघांची लढत आपल्याला पाहायला मिळेल.
मिस्टर महेंद्र आणि मिस्टर सुमित यांना विनंती आहे की आपण या इथे समोर. चला पहिली उपांत्य फेरीची लढत सेमीफायनल. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कॅमेरामॅन देखील आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. सकाळच्या सत्रापासून कॅमेरामॅन यांनी खूप चांगलं योगदान दिलंय. अजिंक्य सिद्धवाडकर यांनी खूप चांगलं योगदान इथे दिलंय. मिस्टर महेंद्र या ठिकाणी आहेत आणि ट्रॉफी हंटर संघाचे संघनायक आणि बॉल ब्रेकर संघाचे संघनायक मिस्टर सुमित यांच्यामध्ये ही लढत आपण पाहायला मिळेल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतात बॉल ब्रेकर संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले. 4 षटकांचा सामना. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि जाऊया आपण पण एकदा उपउपांत्य फेरीच्या लढतीकडे, जिथे आपण पाहतात 29 धावांचं लक्ष इथे आपण पाहायला मिळेल. एकोणतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग स्पिन मास्टर्स संघ या ठिकाणी करतोय. आणि पहिली उपांत्य फेरीची लढत ट्रॉफी हंटर्स आणि बॉल ब्रेकर्स या दोन संघांमध्ये ट्रॉफी हंटर्स संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि बॉल ब्रेकर्स संघाला प्रथम फलसाठी आमंत्रित केले. तर दोन्ही पंच मैदानाकडे आपण पाहायला मिळतात. या ठिकाणी सामना सुरू होतोय आणि हा षटकार 6 धावा. येस 6 धावा. सुरुवात अतिशय चांगली आहे ती फलंदाज राम षटकाराने सामना सुरुवात करतायत. गोलंदाज दिवजी दिवी पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र मानसिक दडपण तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजावर सोयीचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान. धावफलकात वाढ होईल 7 धावा धावफलकावर आल्यात. 29 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी स्पिन मास्टर्स संघ या ठिकाणी करतोय. गोलंदाज दिविज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर. समोर फलंदाज आहे राम. 6 धावसंख्येवर खेळतोय. मकरन त्यांना नावशकला साथ देतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ घेतलं गेलं. इथे आपण पाहतात इथे शॉर्ट कव्हर आणलं गेले. शॉर्ट पॉइंट तैनात केले. एक गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. पंचांच्या डावीकडे उजव्या हाताने. यावेळी हवेतून खेळलाय आणि इथे आपण पाहतात चेंडू मात्र निश्चित जाईल सीमारेषेपलीकडे आणि इथे पंचांचा इशारा येतोय. शानदार फटका. 4 धावा. ज्यांना अजून जेवणाचे बाकी असेल धन्यवाद डीजे. जेवणाचे जे कोणी बाकी असेल त्यांना सर्वांना विनंती आहे, आज शनिवार मारुतीरायांचा दिवस आहे. अर्थातच शाकाहारी जेवण आहे. या जेवणाचा आपण आस्वाद घ्यावा. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी माझा चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. उंची चांगली होती. धावफलकात धावाले तर 11. 29 धावांची गरज समोर आहे स्पिन मास्टर्स या संघाला. पाहूया दोन संघामध्ये एक द्वंद्व युद्ध, कारण दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क इथे नाही आहे. 11 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाज दिविज 10 नंबरचं टी शर्ट परिधान केले. राम 4 चेंडू 10 धावांचं त्यांनी योगदान दिलंय. दुसरीकडे मकरन जो 0 धावसंख्येवर आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र टप्पा पडला. चेंडू डावेष्टीच्या बाहेर निघाला. पंचांनी हात जमिनीला समांतर केले. धावा आल्या अभंतर. 1 धावेचे योगदान 12.
खरं तर 12 अंक आपल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या अतिशय परीचा आकडा, कारण या जगात आपण येतो तेव्हा तो नामकरण विधी बारसं 12व्या दिवशी, हे जग जेव्हा आपण सोडतो तो विधी देखील 12व्या दिवशी. दरम्यान 12 धावा दाखल करत आहेत. बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहता चेंडू गेला तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, जे क्षेत्रशे चेंडू येतील, चेंडूची फेकी तोपर्यंत सहज 2 धावा इथे दाखल करून नोंदवल्यात. 14 अर्ध्या लक्षापेक्षा निश्चित पूर्ण केलंय ते स्पिन मास्टर्स संघाने. कोणताही फलंदाज गमावला नाही. चांगली फलंदाजी राम आणि मकरन. 5 चेंडूत 12 धावांचं योगदान या ठिकाणी रामने दिलंय. पुढचा चेंडू यावेळी मात्र यॉर्कर चेंडू होता, चेंडूला खोदून काढलं. चेंडू आपण पाहता तो गेला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, स्क्वेअर लेग पंचांच्या जवळ चेंडूला अडवलंय. तो पण 1 धाव आणखी धावफलकावर. 14 एका धावेने धावफलकात वाढवते. 15 धावा, 14ची गरज आहे. 3 षटकांचा सामना आहे. षटक आपण पाहतात या ठिकाणी समाप्त झालं. पहिले षटकाची सांगता झाली, आता मात्र 2 षटकं बाकी आहेत आणि 29 म्हणजे 14 धावांची गरज आहे. प्रति षटक 7ची गरज आहे. हे षटक मात्र महागडे षटक ठरलं होतं ते गोलंदाज दिविज याचं. येणारी 2 षटकं आणि दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना, कारण यासाठीच केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा. पाहूया गोड शेवट कोणाचा होईल, बाउंड्री वायरस संघाचं की स्पिन मास्टर्स संघाचं. कारण सकाळच्या सत्रापासून अगदी 8 वाजल्यापासून प्रत्येक संघ इथे आहे. दरम्यान बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकफुट स्क्वेअर लेगला यष्टेशी चेंडूवर येतोय, तो पण लेग बायचा इशारा पंचांचा. 1 धाव आणखी दाखल इथे नोंदवलं गेले. गोलंदाज स्वप्नील गोलंदाज आहेत. 16 धावा दाखल इथे आल्यात. पुढचा चेंडू फुलटॉस बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आणि या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळलाय. पुलचा फटका येते ते नोबलचा पंचांचा इशारा. नोबलचा 6+1 7 धावांचं योगदान. सहा धावांची गरज आहे. दुष्काळात 13वा महिना. एक तर धावा कमी होत्या आणि या ठिकाणी हा नो बॉल. फ्रीटचा फायदा उचललाय. चेंडूला लॉंगॉन शेतामध्ये खेळलाय. इथे शेताचे चेंडूर आहे, चेंडू पकडते तोपर्यंत आणखीन 1 धावीचं योगदान इथे मिळेल. 1 धाव संघाला मिळते. 24 धावा धावलं इथे आल्यात. 5ची गरज आहे. सामना मात्र या ठिकाणी स्पिन मास्टर संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला पाहायला मिळतोय, पण तो क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जाणे तोपर्यंत क्रिकेटचं भविष्य आपण व्यक्त करू शकत नाही, कारण क्रिकेटमध्ये आपण पाहता जिंकणारा संघ पराभूत संघ जिंकतो, हे योगदान आहे. आणि या ठिकाणी नो बॉल, आणखीन 1 नो बॉल पाहायला मिळाला. 1 धावीचं योगदान इथे दाखल येईल. 25. पुढचा चेंडू फ्री हिट असेल, कारण गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं स्वप्नीलची गोलंदाजी थोडीशी खराब आहे ते पाहायला मिळाली. 4ची गरज आहे. उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल याचं उत्तर इथे मिळेल. या ठिकाणी हवेतून खेळलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रशः चेंडूवर आहे, चेंडूवर येणार तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील सहजगती इथे पूर्ण करण्यात आली. 2 धावांचे योगदान मिळाले. 27 धावा दाबलकावर. स्पिन मास्टर्स संघ आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर. 2ची गरज आहे. फक्त 2 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 आहे. पुन्हा एकदा एका बाजूला मकरन, दुसऱ्या बाजूला राम, आणि या ठिकाणी मात्र हा बहुधा विजयी फटका चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतो षटकार. आणि अशा प्रकारे उपांत्य फेरीमध्ये स्पिन मास्टर संघ निश्चित प्रवेश पूर्ण करतो. या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि बाउंड्री बाळसत संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा.